एका लहान मुलाने प्रश्न विचारला मला. तो म्हणला, महाराज मुंग्या चालल्यात. म्हणला मुंग्या, त्या मुंग्या रांगेत चालतात. 5 मुंग्या होत्या, 5 रांगेत चाललेल्या आहेत. त्या मुंग्या बोलतात. त्या 5ही मुंग्या बोलक्या मुंग्या आहेत, बोलणाऱ्या आहेत. त्यापैकी सगळ्यात पुढे चालणारी मुंगी सांगते की माझ्या मागे 4 जणी चाललेल्या आहेत, 4 मुंग्या चाललेल्या आहेत, माझ्या पुढे कोणी नाही, मी सगळ्याच्या पुढे. पहिली मुंगी बोलते. दुसरी मुंगी बोलते माझ्या पुढे 1 जण चाललेली आहे आणि माझ्या मागे 3 जणी आहेत. दुसरी. तिसरी सांगते माझ्या पुढे 2 मुंग्या आहेत आणि माझ्या मागे 2 मुंग्या आहेत. तिसरी झाली बरोबर. चौथी सांगते माझ्या पुढे 3 आहेत, माझ्या मागे 1 आहे. आणि 5वी सांगते माझ्या पुढे 5 मुंग्या चाललेल्या आहेत आणि माझ्या मागे 5 मुंग्या चाललेल्या आहेत. बरोबर आहे का? तुम्हाला प्रश्न विचारला त्याने, लहान मुलाने प्रश्न विचारला, त्याला मी उत्तर दिलं असं होऊच शकत नाही. म्हटलं 5 मुंग्या आहेत आणि 5 मुंग्या आहेत म्हणल्यानंतर पुढे 5 चाललेले आहेत आणि मागे 5 चाललेले आहेत, असं होऊच शकत नाही, असं त्याला उत्तर दिलं. तो म्हणतो नाही, उत्तर बरोबर नाही म्हणतो. मी म्हणलं मग हारलो हो म्हणलं मी. पुढे मला तो म्हणला त्याचं उत्तर असं आहे की 5वी मुंगी खोटं बोलते म्हणतो. तो 5वीची मुंगी सांगते ना माझ्या पुढे 5 चाललेले आहेत आणि मागे 5 आहेत, ती मुंगी काय करते? खोटं बोल. उत्तर बरोबर आहे का चुकीचं आहे? उत्तर बरोबर आहे. तसं साखर कशी गोड आहे असा जर प्रश्न विचारला, ह्याचं उत्तर आहे, ह्याचं उत्तर सांगता येत नाही. साखर कशी गोड आहे कोणालाही सांगता येणार नाही. साधू संत सांगतात मुक्या माणसाला साखर खायला दिली म्हणतात, तर त्याला ती गोड लागेल, पण त्याला सांगता येईल ती? तो बोलून चालून मुका आहे. मुका माणूस असल्या कारणाने त्याला साखर खायला दिल्यानंतर त्यालाही गोड लागते, पण त्याला ज्याप्रमाणे सांगता येत नाही त्याप्रमाणे तुम्हा आम्हाला सुद्धा साखर कशी गोड आहे हे शब्दाने सांगता येत नाही, कोणालाही सांगता येणार नाही. त्याला उत्तर काय? त्याला उत्तर आपल्याजवळ साखर ठेवायची, त्या माणसाला साखर खायला द्यायची, त्याला सांगायचं तू साखर खा आणि सांग बरं कशी गोड आहे ते. प्रश्न आहे कशी गोड आहे, उत्तर आहे की ती खाल्ल्यानंतर गोड आहे असं कळतं, कशी गोड आहे हे सांगता येत नाही. त्याप्रमाणेच आत्मदर्शन झाल्यानंतर, परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यानंतर आनंद होतो, पण तो आनंद कसा आहे, किती आहे, कशा स्वरूपाचा आहे हे मात्र वर्णन करून सांगता येत नाही. विठ्ठल गोकुळामध्ये असलेल्या लोकांना आनंद झाला, पण तो आनंद किती, कशा स्वरूपाचा, काय सांगाल त्याच्याबद्दल? ते सांगतात अरे बाबा हे सांगता येत नसतं, त्याला तू काय कर, गोकुळात ये, भगवंताचं दर्शन घे, आणि भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर आम्हाला जसा आनंद झाला तसा तुला आनंद प्राप्त होईल, मग तुला तो आनंद कळेल. शब्दाने तुलाही तो आनंद अजिबात वर्णन करून सांगता येणार नाही. विठ्ठल आपली वेळ संपली माझ्या मताने. नाही आम्ही आता हे इतके मोठे मोठे टाळकरी असल्यावर मी किती वेळ कीर्तन करू शकतो? मला नुसतं प्रवचन करायचं आहे, म्हणायचं काम यांच्याकडे. त्यामुळे पण वेळेची मर्यादा आपल्याला सांभाळावी लागेल. जर तुम्ही म्हणालात तर मी करू शकतो 4 तास कीर्तन, बरं का? ये म्हणता तुम्हाला चालेल सगळ्यांना. विठ्ठल असो, गोकुळातल्या लोकांना जो आनंद झाला तो आनंद तुमच्या आमच्यासारखा नव्हता. मी सांगत असतो, आपल्याला जर कापसाचा भाव 10,000 क्विंटल जर कापसाचा भाव झाला तर माझ्या मताने आणखीन 11 व्हायला पाहिजे, 15 झाला तरी चालेल, 20,000 रुपये झाला तरी चालेल, कारण मला पैसे द्यायचे नाहीत, पैसे देणारे व्यापारीत बसलेले. कापसाचा भाव जर चांगला झाला तर आपल्याला काय होतो? नक्की का दुःख होतं? आनंद होतो. का म्हणाले, मागच्या वर्षी 5,000 रुपयेच होता,
आणि यावर्षी काय झाला, 10,000 रुपये भाव झाला. अतिशय आनंद झाला. पण लोक येऊन भेटतात, सांगतात, आम्हाला येऊन सांगतात की महाराज काय करावं, 10,000 भाव झाला म्हणाले, 8,000 असतानाच आम्ही विकला. 100 क्विंटल कापूस होता, 8,000नेच विकला आणि 10,000 भाव झाला. किती नुकसान झालं, 2 लाख रुपये नुकसान झालं. फुकट, फायदा नाही, नुकसान झालं. मग त्याला आनंद होईल का? आनंद होत नाही. 8,000त आनंद व्हायला पाहिजे होता, पण 10,000 भाव झाल्यानंतर 8,000ने हातात आलेले पैसे आनंद देत नाही. याला शास्त्रकार सातिशयता नावाचा दोष सांगतात. आपल्यापेक्षा समोरच्या माणसाला सुख जास्त आहे असं बघितल्यानंतर त्या दोषाने आपोआपच आपलं सुख कमी असल्याकारणाने आपल्याला दुःख होतं. आणि मी सांगत असतो, दुसऱ्याचं सुख पाहिल्यानंतर ज्या माणसाला दुःख होतं ना, त्याच्यासारखा वाईट माणूस नाही जगात. आणि माझ्या मताने सगळे लोक तसेच आहेत. विठाल दुसऱ्याच्या सुखाने दुःखी होणारे आणि दुसऱ्याच्या सुखाने दुःखी होणारे. दुसऱ्याच्या सुखाने दुःखी आपण होतो आणि दुसऱ्याच्या दुःखाने सुखी होतो, असा आपला स्वभाव आहे. साधू संतांचं थोडंसं उलट आहे. दुसऱ्याला जर दुःख होत असेल तर त्यांना अतिशय वाईट वाटतं आणि दुसऱ्याला जर सुख झालं तर त्यांना अतिशय आनंद होतो. दुसऱ्याच्या सुखाने ते सुखी होतात आणि दुसऱ्याच्या दुःखाने ते दुःखी होतात. विठ्ठल मग तुमचा आमचा आनंद आणि तुमचं आमचं दुःख वेगळं आहे. आणि साधू संतांचा आनंद, त्यांना दुःख नाहीच. दुःख ते कैसे नये स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी. त्यांचे वर्म तू आम्हा पाशी, सुखे राहिलासी प्रेमाची या. प्रेमाच्या बळाने परमात्मा त्यांच्या जवळ असल्या कारणाने त्यांना दुःख नाही आहे. तो केवळ काय आहे, आनंदच आहे. विठ्ठल साधू संतांना ज्याप्रमाणे केवळ आनंद आहे त्याला परमानंद असा शब्द वापरतात. त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज अद्वयानंद शब्द वापरतात. त्याचं प्रक्रिया मोठी कीर्तनात सांगण्यासारखी नाही. ती कशामुळे नाही सांगता येईल, सांगतो पण ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात त्या प्रक्रियेचं बरं का. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अविद्या नावाची एक निद्रा आहे, झोप. अविद्येची या निदा, विश्वस्वप्नाचा हा धांदा, भोगीत होता प्रबुद्धा अनादी जो. प्रबुद्ध शब्दाचा अर्थ आहे जाणकार माणूस. ज्याला समजतं त्याला प्रबुद्ध असं म्हणतात. समजतं म्हणजे व्यवहार समजतो असं नाही बरं. ज्याला शास्त्र समजतं त्याला प्रबुद्ध असं म्हणतात. हा माणूस प्रबुद्ध आहे या शब्दाचा अर्थ याला शास्त्र काय सांगतं ते समजतं. अर्जुनाला भगवान सांगतात, प्रबुद्धा अर्जुना, तुला शास्त्र काय आहे ते कळतं, तो तू प्रबुद्ध असल्या कारणाने. भगवान सांगतात की अविद्या नावाची एक झोप आहे, अज्ञान नावाची एक निद्रा आहे आणि ती आज आपल्याला झोप लागते तर फार फार तर 12 तासाची लागत असेल कोणाला. त्याच्यापेक्षा कमी असली तर 8 तासाची लागत असेल. त्याच्यापेक्षा कमी असेल तर 6 तासाची असेल. त्याच्यापेक्षा कमी 5 तासाची, त्याच्यापेक्षा कमी 4 तासाची, एखाद्या माणसाला 1 तासाचीही असेल. आपल्याला झोप आता लोक सांगतात, ते म्हणाले एक माणूस आज झोपला, आज दुपारी स्नान जेवण करून झोपला, आजचा दिवस गेला, आजची रात्र गेली, उद्याचा दिवस गेला, उद्याची रात्र गेली आणि परवाचा दिवस 12 वाजेपर्यंत डोक्यावर आल्यावर तो उठला म्हणतात. असं म्हणतात. माझं मत आहे अशी झोप लागू शकत नाही माणसाला. माणसाला झोप स्वतःच्या प्रयत्नाने कोणालाही झोप लागत नाही. झोप ही अवस्था देवाने दिलेली आहे. आपण जर म्हणालो आता हे बरं का बळीराव, तुम्हीच म्हणाल की इथंच झोपतो मी आत्ता असंच, तर शक्य नाही. ते का? झोप त्यांच्या हातात नाही, झोप माझ्या हातात नाही, झोप तुमच्याही हातात नाही.
आपल्या कर्माप्रमाणे जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या 3 अवस्था बरोबर वेळच्या वेळी त्या आपोआप येतात आणि जातात. त्यांना प्रयत्न करावा लागत नाही. प्रयत्न करण्यासाठी एकच अवस्था परमेश्वराने आपल्याला ठेवली आहे, तिचं नाव आहे समाधी. प्रयत्न करून तुम्ही समाधी मिळवू शकता, पण प्रयत्न करून तुम्हाला झोप नाही लागू शकत. एखाद्या माणसाला जर चिंता लागली तर कितीही त्याला चांगलं सांगायचा प्रयत्न करा, त्याला झोप लागत नाही. गोष्ट सांगतो, थोडंसं भजन करा. विठ्ठल गोष्ट याच्यासाठी सांगतोय की समजा तुमच्यावर कोणाला हा प्रसंग आला तर तो तुम्हाला उपयोगी पडेल. गोष्टीचा भाग, एका राजाला झोप येईना. तो राजा आहे, त्याचा प्रपंच फार मोठा आहे, सगळं राज्य समुद्रवलयांकित राज्य त्याला सांभाळायचंय आणि त्याची झोप नाहीशी झाली. सांगितलं राजाने सगळ्यांना की माझी झोप उडाली आहे, झोप कशी येईल त्याचा विचार करा. खूप प्रयत्न करायला लागले लोक, पण राजाला काही झोप येईना. एका बाहेर देशातल्या माणसाला ही गोष्ट समजली आणि त्याने सांगितलं राजेसाहेबांना झोप येईल याची व्यवस्था मी करतो. झोप तर काहीही उत्कृष्ट गायन ऐकलं तरी झोप येईना, तबला मृदंग कितीही स्वरात लावून चांगले वाजवले तरी झोप येईना, कितीही चांगलं कीर्तन ऐकलं तरी झोप येईना, कितीही मनोरंजनासाठी असलेली साधनं केली तरी झोप येईना. काय करावं असा प्रश्न पडला. झोप कशामुळे येत नाही आणि झोप कशामुळे येते ह्याचाही विचार शास्त्रकाराने खूप केलेला आहे. खूप सांगतात ते. एका प्रश्नासाठी बळीराम महाराजांनी परवा सांगितलं की उत्तर एकच आहे आणि प्रश्न किती आहेत? 5 प्रश्न त्यांनी सांगितले. पाठ लावावं हे उत्तर दिलं त्यांनी. मग प्रश्न 5 आहेत आणि उत्तर 1, हे 12 15 प्रश्न निर्माण करतात आणि उत्तर एकच देतात. संस्कृत साहित्यामध्ये प्रश्न किती? 12 प्रश्न आहेत आणि उत्तर एकच. अशा प्रकारच्या गोष्टी ते सांगतात. काय करावं असा प्रश्न पडल्यानंतर बाहेर देशातला एक विद्वान आला. त्याने सांगितलं राजाला झोप आणायचं काम माझं. आणि तो आला. राजाने दिवसभर आपला कारभार बघितला आणि संध्याकाळी जेवण केल्यानंतर उत्तम अशा पलंगावर राजा झोपलेला आहे आणि राजाला झोप आणायचं काम त्या विद्वान माणसाचं आहे. त्याने राजाला सांगितलं राजेसाहेब तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणाला, जी गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला निश्चित झोप लागेल. त्याने गोष्ट सांगायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं एक मोठं झाड होतं म्हणलं. मोठं झाड कशाचं? वडाचं, पिंपळाचं असं मोठं झाड होतं आणि त्या झाडावर मोजून 1,00,000 कावळे बसलेले होते म्हणला. गोष्ट सांगतो बरं ते. 1,00,000 कावळे एका वडाच्या झाडावर बसलेले आहेत. कावळे रात्रभर बसून राहतील का दिवसा पण बसून राहतील? रात्रभर बसून राहतील, दिवसा ते चरायला जातील. मग ते पहाट झाल्यानंतर आपल्याकडे फटफट झालं म्हणतात, त्याला तांबडं फुटलं म्हणतात. तर तांबडं फुटल्यानंतर कावळ्यांचं एक चांगलं आहे की दिवसभर ते फिरतात, रात्री त्या झाडावर येतात आणि निवांत झोपतात. निवांत त्यांना झोपही लागते. देवाने त्यांची योजना केलेली आहे. झोप लागल्यानंतर आणि त्यांची झोप पहाटे आपोआप त्यांची झोप संपते, ते कामाला लागतात. ते गोष्ट सांगायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं 1,00,000 कावळे त्या झाडावर बसलेले आहेत. तांबडं फुटल्यानंतर त्यातला पहिला कावळा जागा झाला म्हणला. पहिला कावळा काय झाला? एक जागा झाला. बाकी आणखी झोपलेलेच आहेत. थोडंसं दिसायला लागल्यानंतर, आणखी थोडंसं जास्त दिसायला लागल्यानंतर तो भुरकन उडाला गेला म्हणला. मग पहिला झाल्यानंतर दुसरा जागा झाला म्हणा. कावळे किती? 1,00,000 कावळे आणि प्रत्येक कावळा हेच करणार आहे. पहिला कावळा जागा झाल्यानंतर दुसरा होणार, दुसरा झाल्यानंतरच तिसरा होणार, तिसरा झाल्यानंतर चौथा होणार आणि जागा होऊन काय करणार? भुरकन उडून जाणार. बस गोष्टच संपली. पण तो सांगणारा माणूस गोष्ट अशी सांगतो की पहिला जागा झाला, भुरकन उडून गेला. राजाने सांगितलं दुसरं काही असलं तर सांग, हेच पुन्हा सांगू नको. त्याने सांगितलं नाही, तसं नाही म्हणला. जे घडलंय ते गोष्ट तुम्हाला सांगणार मी. 1,00,000 कावळे. राजाने विचार केला. राजाने 100 कावळे उडालेले ऐकले. 100 काहीच बदल नाही.
दुसरा जागा झाला उडून गेला, तिसरा जागा झाला उडून गेला, 90वा जागा झाला उडून गेला, 100वा जागा झाला उडून गेला. एवढं राजाने ऐकलं आणि 101 कावळ्याच्या वेळी राजाला झोप लागली. राजाने विचार केला की ह्याच्यात ऐकण्यासारखं काही नाहीच आहे. काय तेच पुन्हा आहे, ऐकण्यासारखं काही नाही. तर ऐकण्यासारखं काही नसल्या कारणाने त्याला उदासीनता निर्माण झाली आणि त्याला सुद्धा काय लागली, झोप लागली. आपल्याला कीर्तनात सुद्धा असंच होतं. आता ह्या गोष्टीने तुम्हाला होणार नाही, पण कीर्तनात सुद्धा असंच होतं की हे महाराज काय सांगतात हे जर कळतच नसेल तर ते म्हणतात जाऊ द्या आता, म्हणा सोडून द्या म्हणतात. आता हे कीर्तन सोडून देऊन मग काय लागते, निवांत अशी झोप लागते. विठ्ठल कशाला सांगितली पण गोष्ट कशासाठी सांगितली ते आता तुम्हाला काय माहिती कशासाठी. हा राजा बरोबर. हा तर आपलं चाललंय वर्णन चाललंय की माणसाला झोप लागते ही देवदत्त अवस्था आहे आणि माणूस जागा होतो हे सुद्धा प्रयत्ना वाचून तो जागा होत असतो. जसे कावळे आपोआप जागे होतात तसा माणूसही आपोआपच जागा होत असतो. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज सांगतात एक अविद्या नावाची निद्रा आहे आणि त्या निद्रेला तो माणूस झोपी गेलेला आहे. तो कधी झोपी गेला हे लोकांना कोणालाच माहिती नाही. भोगीत होता प्रबुद्धा अनादि जो, अनादि कालापासून तो झोपलेला आहे. अनादि कालापासून झोपलाय म्हणजे कधी झोपला हे कोणालाही माहिती नाही. मग आता त्याला जाग करायचंय. ज्ञानेश्वर महाराज सांगतात जाग करण्यासाठी त्याला गुरु भेटायला पाहिजे आणि गुरु भेटल्यानंतर गुरूंनी अशी कावळ्याची गोष्ट सांगून भागणार नाही. गुरूंनी काय सांगायला पाहिजे ज्ञानेश्वर महाराज खुलासा करतात. तो महावाक्याचे निनावे गुरुकृपेचे निथावे, माथा हात ठेविला नव्हे थापटिला जैसा, तैसा विश्वस्वप्नेसी माया निद सांडो निधनंजया, सहसाचे इला अद्वयानंदपणे जो. 3 ओव्यात ज्ञानेश्वर महाराज सांगतात. ते सांगतात त्याला जाग करायचं असेल तर त्याला महावाक्य सांगायला पाहिजे. 4 महावाक्य शास्त्रात. तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म आणि प्रज्ञानम ब्रह्म अशी महावाक्य. महावाक्य सांगून तुम्हाला काय कळणार, काही कळण्यासारखं नाही. ते सहजासहजी कळण्यासारखं नाही. प्रयत्न केला तर कळू शकते पण सहजासहजी कळण्यासारखं नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात महावाक्य सांगायला पाहिजे त्याला. त्या झोपी गेलेल्या माणसाला कोणी सांगायला पाहिजे, मग कोणी गुरूंनी सांगायला पाहिजे. गुरूंनी महावाक्याचा उपदेश करायचा असतो. गुरूंनी महावाक्याचा उपदेश केला म्हणून ते म्हणतात नुसतं उपदेश करूनही चालत नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात महावाक्याचा उपदेश केला त्याला ज्ञान व्हायला पाहिजे पण ज्ञान होत नाही. ते सांगतात तैसे मोक्ष देईल ज्ञान येत कीर नाही आन, परितेची थारे आईसे मन शुद्ध व्हावे. ज्ञानेश्वर महाराज म्हणून त्याचं मन चांगलं असलं पाहिजे ना. त्याचं मन जर चांगलं नसेल तर कितीही वेळा महावाक्याचा पाऊस त्याच्यावर पाडला तरी तो त्याच्या अंतःकरणात शिरत नाही. विठ्ठल मग ऐकणाऱ्याची योग्यता चांगली असली पाहिजे, सांगणाऱ्याचाही अधिकार मोठा असला पाहिजे. त्याने महावाक्यच सांगितलं पाहिजे आणि ते कृपापूर्वक सांगितलं पाहिजे. त्या गुरूंना त्याची दया आली पाहिजे. गुरु कृपेचे निथावे. लोकांना आम्हाला कळत नाही. साधू संत सांगतात की मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे या शब्दाचा अर्थ तुम्ही काय करायला पाहिजे तर पहिल्यांदा देवाची कृपा संपादन करायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे गुरूंची कृपा संपादन करायला पाहिजे. तिसरी गोष्ट आहे शास्त्राची कृपा संपादन करायला पाहिजे आणि चौथी अंतःकरणाची कृपा संपादन करायला. तेव्हा 4 कृपा कशा मिळवायच्या तर ते सगळ्याच गोष्टी सांगता येणार नाहीत ना. देवाची कृपा आपल्यावर व्हायलाच पाहिजे, गुरूंची कृपा आपल्यावर व्हायलाच पाहिजे, आपल्या अंतःकरणाची सुद्धा कृपा आपल्यावर व्हायलाच पाहिजे आणि शास्त्र शिकायला गेल्यानंतर शास्त्राची कृपा सुद्धा आपल्यावर व्हायला पाहिजे. शास्त्राची जर कृपा झाली तर शास्त्र विसरत नाही, गुरूंची कृपा झाली तर शास्त्र समजतं आणि देवाची कृपा झाली तर
कृपा करणारा आणि शास्त्र कृपा करविणारा गुरु भेटतो, अशा प्रकारचा क्रम असल्या कारणाने या कृपा संपादन करायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात गुरुकृपेचं मोठं बळ त्याने मिळवलं आणि महावाक्याचा उपदेश त्याने ऐकला, गुरूंची मोठी कृपा संपादन केली आणि ती कृपा संपादन केल्यानंतर महाराज म्हणतात सहसाचे इला अद्वयानंदपणे जो अद्वयानंद रूपाने तो जागा झाला तर असा अचानक जागा झाला, एकदम अशा प्रकारचा जागा झाला. असं जाग होण्याचं काम ज्यावेळी होतं त्यावेळी त्याला आनंदाची प्राप्ती होते आणि तो आनंद भगवत साक्षात्काराने गोकुळातल्या लोकांना झालेला असल्या कारणाने त्या गोकुळाच्या आनंदाचं वर्णन तुकाराम महाराज सांगतात. त्या सुखाचा अंत नाही, त्या सुखाचा पार तुम्हाला सांगता येणार नाही आणि त्या सुखाचं गणितही तुम्हाला करता येणार नाही. विठ्ठल किती आनंद त्याला झाला होता हे आपल्याला समजलंय की शब्दात सांगता येणार नाही, पण तरी सुद्धा तुकाराम महाराज काही शब्द सांगतात बरं का गुरुजी, काही शब्द सांगतात तुकाराम महाराज. ते सांगतात भगवान त्यांना भेटल्याबरोबर चिंता ते पळाली. त्यांचं पहिलं काम झालं म्हणजे त्यांच्या मनात कशाचीच चिंता राहिली नाही. प्रवेश भीतरी केला देवे देवाला घरा, नंदाची या गावा धन्य त्यांच्या दैवा देवाले. त्यांचं दैव त्यांचं भाग्य खरोखरीच धन्य आहे की त्यांच्या घरी काय झाला, परमात्मा घरी आला. हां ते तुझ्याकडे घे ना. आले अविनाश धरुनी आकार, दैत्यांचा संहार करावया. तुकाराम महाराज सांगतात परमात्मा अविनाशी आहे आणि निराकार स्वरूपाचा आहे, त्याला आकार नाही, त्याचा नाश होत नाही. असा आकाररहित आणि नाशरहित परमात्मा भक्तांच्या कल्याणासाठी आला आणि दुर्जनांचा संहार करण्यासाठी. आले अविनाश धरुनी आकार, दैत्यांचा संहार करावया. दैत्यांचा संहार करण्यासाठी आणि भक्तजनांचं पालन करण्यासाठी तो परमात्मा गोकुळात आला. करावया भक्तजनांचे पालन. आले राम कृष्ण गोकुळासी. रामकृष्ण हे गोकुळात आले आणि रामकृष्ण गोकुळात आल्या कारणाने गोकुळी आनंद प्रगटले सुख निर्भरते लोक घरोघरी. तुकाराम महाराज सांगतात ते लोक दिसायला तुमच्या आमच्यासारखे होते, पण आपल्याला 2 पैसे जास्त मिळाल्यानंतर आपण आकाशाला भिडतो, खूप आनंद होतो आपल्याला. आणि 2 पैशाचं नुकसान झाल्यानंतर भुईसपाट होतो, धुळीत मिसळतो. मग आकाशालाही भिडायला आपण कमी करीत नाही आणि खड्ड्यात गेल्यानंतर रडत बसायला सुद्धा आपण कमी करीत नाही. विठ्ठल भगवत दर्शनाचं फळ आहे की त्याला लाभाने हर्षही होत नाही आणि दुःखाने त्या विषादालाही तो प्राप्त होत नाही. हानी झाल्यानंतर दुःख तो करीत बसत नाही. गोकुळातल्या लोकांचं वर्णन ते तुकाराम महाराज करतात. निर्भरते लोक घरोघरी. घरोघरी हर्ष विषादरहित अशा प्रकारचे लोक होते. कशामुळे होते म्हणतात लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचून जपतपे. जपतप इत्यादी साधनं केल्या वाचून त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालं आणि ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीमुळे त्यांना परमानंदाची अभिव्यक्ती झाली. परमानंदाच्या अभिव्यक्तीमुळे त्या परमानंदाच्या अभिव्यक्तीचं वर्णन त्यांना करता येत नाही. ती गोष्ट महाराज सांगतात की अमुक अमुक गणिताने त्या आनंदाचं वर्णन करता येत नाही. विठ्ठल ब्रह्मज्ञानाने त्यांना ब्रह्मसाक्षात्काराने त्यांना आनंद झाला. हीच गोष्ट अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. बालकृष्ण नंदागरी, बालकृष्ण नंदागरी, बालकृष्ण नंदागरी, आनंद नर नारी, आनंदल्या नर नारी, नर नारी बालकृष्ण नंदाघरी, बालकृष्ण
कारण सांगतात. श्रीकृष्ण परमात्मा अविनाशी अविकारी निराकार असलेला परमात्मा सगुण साकार अशा प्रकारचं रूप धारण करून त्यांच्या घरी आला आणि त्या सगुण साकाराचं आणि निर्गुण निराकार असलेल्या परब्रह्म स्वरूपाला जाणून त्यांना आनंद झालेला असल्या कारणाने प्रपंचातला त्यांना आनंद नव्हता, त्यांना परमार्थातला आनंद होता. परमात्म दर्शनाने त्यांना आनंद झाला होता. म्हणून महाराज सांगतात तो परमात्म दर्शनाचा आनंद त्यांना जिथपर्यंत भगवान या देहात मानव देहात होते तिथपर्यंत अखंड त्यांना मिळत होता. अखंड अविनाशी शाश्वत अशा प्रकारचा आनंद, अशा प्रकारच्या आनंदाचा उपभोग घेणारे ते गोकुळातले लोक होते. त्यांची बरोबरी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांना कोणालाच करता येणार नाही. तसा भक्तीचाही आनंद आपल्याला घेता येणार नाही आणि तसा साक्षात्काराचाही आनंद आपल्याला घेता येणार नाही. त्यांनी मोठी तपश्चर्या केली होती आणि त्या तपश्चर्येमुळे परमात्मा त्यांना भेटला होता. एक प्रसंग पुढे तुकाराम महाराज वर्णन करतात. नेणे वर्ण धर्म जी आली सामोरी अवघीच हरी आलिंगिली हरी लोकपाळ आले नगरात सकळा सहित माय बाप पारणे तयांचे झाले एक वेळे देखिले सावळे परब्रह्म ब्रह्मानंदे लोक सकळ नाचती गुढिया उभविती घरोघरी घरोघरी सुख आनंद सोहळा सडे रंगमाळा चौकदारी दारी वृंदावने तुळशीची बने रामकृष्ण गाणे नारायण नारायण तिही पूजिला बहुती नाना पुष्पयाती करोनिया. अर्थ सांगत नाही बरं, मुद्दाम कळतंय तुम्हाला. सोपा असल्यामुळे अर्थ सांगायची गरज नाही असं मला वाटतंय. तुकाराम महाराज सांगतात त्या देवासमोर कोणत्या वर्णाचे लोक आले होते हे देवाने पाहिलं नाही. नेणे वर्ण धर्म, कोणत्या धर्माचा तो आहे, कोणत्या वर्णाचा आहे, कोणत्या वयाचा आहे, काही विचार केला नाही. सगळ्या लोकांना आलिंगन तो देत सुटला. अवघीच हरी आलिंगिली म्हणाले हरी लोकपाळ आले नगरात. कालियाचं मर्दन करून आले आणि सगळ्यांच्या सहित या ठिकाणी देवाचे मायबापही आले. ते म्हणाले सगळ्याच लोकांचं पारणं झालं. पारणे तयांचे झाले एक वेळे. एकदाच सगळ्यांचं पारणं फिटलं. त्यांच्या डोळ्याचं पारणं सगळ्या लोकांचं एकदाच फिटलं. कशामुळे? देखिले सावळे परब्रह्म. परब्रह्म परमात्मा त्यांनी पाहिला आणि त्यांच्या डोळ्याचं पारणं फिटलं. नाहीतरी साधुसंत आपल्याला काय सांगतात, देवाने आपल्याला डोळे दिलेत म्हणल्यानंतर काय बघायला पाहिजे, तर परमात्माच बघायला पाहिजे. देवाने आपल्याला हात दिलेत म्हटल्यानंतर काय करायला पाहिजे, देवपूजाच करायला पाहिजे. देवाने आपल्याला पाय दिलेत म्हटल्यानंतर काय करायला पाहिजे, पायवारीच करायला पाहिजे. देवाने आपल्याला कान दिलेत म्हटल्यानंतर काय करायला पाहिजे, ऐकायलाच पाहिजे. तमाशा नाही, तमाशात पण ऐकायला म्हणतात नाही. बघायला पाहिजे तर काय बघायला पाहिजे, देवच बघायला पाहिजे. आणि ऐकायला पाहिजे तर काय ऐकायला पाहिजे, हां तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. तुकाराम महाराजांनी प्रार्थना केली कानांना की बाबांनो तुम्ही विठोबाचे गुण जर ऐकले तर त्या कानाची शोभा आहे. सुभाषितकार सांगतो श्रोत्रम श्रुतेनैव न तु कुंडलेन दानेन पाणिर न तु कंकणेन विभाति काय करुणापराणाम परोपकारेण न तु चंदनेन. विठ्ठल सुभाषितकाराचे शब्द आहेत. तुकाराम महाराजांचे तुम्ही सांगितले, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. विठोबाचे गुण ऐकावेत असं तुकाराम महाराज सांगतात. सुभाषितकार सांगतो आपले कान शास्त्र श्रवण केल्याने शोभून दिसतात, कुंडलाने शोभून दिसत नाहीत. आपले हात शोभतात, दान दिल्याने हात शोभतात, कंकण घातल्याने हात शोभत नाही. म्हणून तर आपण ऐकलं काल कुणी कळस दिल्यानंतर त्याने दान केलं आणि जगामध्ये त्याची काय झाली, शोभा झाली. तो माणूस चांगला दिसायला लागला. काय माणूस आहे वा, आम्ही हजार रुपयेच मागितले होते लेकीला तर एकाच लेकीने का 20,000 दिले म्हणा. मग हाताची काय झाली, त्या हाताची खरी शोभा आहे ती की सत्कार्यासाठी त्याने दान दिलेलं आहे.
सत्कार्यासाठी दान दिल्याने हाताची शोभा आहे, अलंकाराने हाताची शोभा नाही. ते म्हणतात माणसाच्या शरीराला चंदन लावल्याने शरीराची शोभा नाही, परोपकार केल्याने शरीराला शोभा प्राप्त होते. विठ्ठल महाराज सांगतात त्या ठिकाणी आल्यानंतर भगवंताचं दर्शन झालं. दर्शन झाल्याने त्यांच्या डोळ्याचंही सार्थक झालं. भगवंताचे गुणानुवाद ऐकल्यामुळे त्यांच्या कानाचंही सार्थक झालं. भगवंताचे त्यांनी पूजा केली. ते आपल्याला सांगायचं होतं. पुढे सांगतात ते सांगतात की देखिले सावळे परब्रह्म ब्रह्मानंदे लोक सकळ नाचती. महाराज तुकाराम महाराज म्हणतात सगळेच नाचायला लागले. ते गोकुळातले लोक सगळेच नाचायला लागले. कशामुळे? त्यांना ब्रह्मानंद प्राप्त झाला. आणि ब्रह्मानंद प्राप्त झाल्यानंतर जसे नाचायला लागले तसे गुढिया उभविती घरोघरी. घरोघर गुढ्या उभ्या केल्या त्यांनी. ते म्हणाले घरोघरी सुख. प्रत्येक घरात सुखच नांदायला. आनंद सोहळा. त्यांच्या प्रत्येकाच्या घरात आनंदाचा सोहळा. आणि आनंदाच्या सोहळ्याचं प्रतीक म्हणून सडे. त्यांच्या दारात काय केले त्यांनी? गाईच्या शेणाने सडे टाकले. रंगमाळा. रंगमाळा शब्दाचा अर्थ आहे रांगोळी. रंगीत अशा प्रकारच्या वेगवेगळ्या रंगाच्या सुंदर अशा रांगोळी त्यांनी काढल्या. चौकदारी. त्यांच्या चौकात त्यांच्या दारात रांगोळी होत्या. सडे रंगमाळा चौकदारी. दारी वृंदावने. वृंदावन शब्दाचा अर्थ तुळशी वृंदावन. त्यांच्या दारात तुळशी वृंदावन होतं. दारी वृंदावने तुळशीची बने. त्यांच्या तुळशी अशा तपश्चर्या करणाऱ्या अशा किडकिडीत नव्हत्या. आपली तुळस म्हणजे फक्त काडी उभी असते. त्यांच्या तुळशी अशा डेरेदार होत्या. तुळशीला पाणी घातलेलं वृंदावन चांगलं असलेलं आणि डेरेदार उत्तम रम्य अशा प्रकारचं वाटेल अशा प्रकारचं त्यांच्या दारात काय होतं? तुळशीचं झाड होतं. विठ्ठल विठ्ठल. दारी वृंदावने तुळशीची बणे. रामकृष्ण गाणे नारायण. रामकृष्ण नारायण या मंत्राचा जप ते करीत होते. ते सांगतात परमात्मा त्यांच्याजवळ आला होता पण नुसतंच आपले बघत राहिले असं नाही केलं त्यांनी. ते म्हणतात नारायण ती पूजिला. त्या नारायणाची त्यांनी पूजा केली. पण पूजा करीत असताना ते म्हणाले काय कशी पूजा केली हो त्यांनी? अनेक लोकांनी एकत्र येऊन त्या भगवंताची पूजा केली. तुकाराम महाराज वर्णन करतात नारायण तीही पूजिला बहुती नाना पुष्पयाती करोनिया. पुष्प शब्दाचा अर्थ आहे फूल. इथं आमच्याकडे फूल झळके सर आहेत पण त्यांना फुलं विकत आणावी लागतात. ते आम्ही कीर्तनकार सांगतो तो म्हणाले आडनाव क्षीरसागर असतं पण घरात दूध नसतं म्हणतात चहाला. तसं हे फूल झळके सर आहेत पण त्यांच्या घरी फुलं आहेत त्या मला माहीत नाही बरं का सर. आता नाही तर ते मला म्हणतील बघा तुम्ही अर्धा रिकामच पाहायला लागले म्हणतात. फुलं आहेत का नाहीत माहीत नाही पण त्यांच्या नावात फुल आहे. इंग्रजी नाही बरं का पुन्हा ते मराठीतलं आहे. नाही तर बरं इंग्रजी यांना कळत नाही म्हणून बरं आहे. तर मराठी फुल झळके असं आहे. ते म्हणतात पुष्प शब्दाचा अर्थ आहे फूल. तर अनेक प्रकारची फुलं लक्षात ठेवा. अनेक प्रकारच्या फुलांनी देवाची पूजा करायला पाहिजे. आपण हार आणतो मोठे मोठे पण विकत आणतो आपण. विकत आणण्यामध्ये काय दोष असेल तो कीर्तनात तुम्हाला सांगत नाही पण 100% त्यात दोषच असणार. विकतच्या फुलामध्ये 100% दोषच असणार. काय दोष असेल कीर्तनात सांगत नाही. जास्त नको. स्वतंत्र विचारा तुम्हाला सांगेल. फुलाचा नियम असा एक सांगतो सांगण्याचा. फुलांचा नियम असा आहे की हाताने फूल आपण तोडतो. हाताने फूल तोडल्यानंतर ते फूल कशात ठेवतात? काहीतरी टोपलं वगैरे असं ठेवायला. दुर्डी असेल टोपलं असेल. ते म्हणाले हाताने एकदा फूल तोडायचं त्या टोपल्यात ठेवायचं. त्याच्यानंतर हात लागल्यानंतर ते देवावरच वाहिलं गेलं पाहिजे. पहिला हात तोडताना आणि दुसरा हात देवाला वाहताना. असं होईल का बाजारचं फूल? झालं. मग ते फूल वाहण्यासाठी योग्य नाही. आणखी दुसरी एक गोष्ट आहे की जे फूल आपण देवाला वाहू त्या फुलाला सुगंध असला पाहिजे. आता आहेत नाही हे गुलाबाचीच फुलं आहेत ना.
हां, हे त्यांना माहिती आहे ती गुलाबाचीच फुलं आहेत, पण त्याला काय नाही, सुगंध नाही, मग ते देवाला चालत नाही. गुलाबाचं फूल पाहिजे, मोगऱ्याचं फूल पाहिजे, पण कसं पाहिजे, सुगंधयुक्त पाहिजे, त्याला सुगंध येत असला पाहिजे. तो सुगंध आपण त्यात ठेवतो का देव त्याच्यात सुगंध ठेवतो? देव सुगंध ठेवतो. देवानेच ठेवलेला सुगंध ज्या फुलात आहे, असंच फूल देवाला वाहायला पाहिजे. आणि तोडताना एकदा हात लागायला पाहिजे, वाहताना एकदा लागायला पाहिजे. मग ते फूल कुठून, बाजारातून आणलेलं चालेल का? बाजारातून आणलेलं चालणार नाही. त्या लोकांनी बाजारातून फुलं आणलेली नव्हती. गोकुळातल्या लोकांनी जी फुलं आणली, त्यांच्याकडे फुलाच्या बागाच्या बागा होत्या. कितीही फुलं त्यांना, ते काय म्हणत होते माहिती आहे का? ते म्हणत होते, इतकी फुलं आहेत आमच्याकडे की ही फुलं तोडायला सुद्धा वेळ नाही आम्हाला. मग आम्ही काय करतो, ही अशी बागच्या बाग देवाला तशीच वाहतो म्हणतो. बेलाचं एखादं मोठं झाड असावं, तर बेलाचे पानं तोडून वाहण्यापेक्षा ते म्हणतात अख्खं झाड असंच्या असं देवाला वाहून टाकू, उपटून नाही व्हायचं. कल्पना करायची की हे सगळं झाड आम्ही काय केलेलं आहे, देवाला वाहिलेलं आहे. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज सांगतात, चाफ्याचं झाड जर असेल तर त्या चाफ्याची फुलं न तोडता तो तसाच संपूर्ण चाफा देवाला वाहिलेला आहे, अशी कल्पना करणं, याला मानसपूजा असं म्हणतात. मानसपूजा सांगितली जाते. तर तात्पर्य, गोकुळातल्या लोकांनी देवाची पूजा केली तर नाना पुष्पयाती करोनिया, अनेक प्रकारची सुगंधी फुलं त्यांनी घरी निर्माण केली आणि त्या फुलाने भगवंताची पूजा केली. नाना पुष्पयाती करोनिया, यांचे ऋण नाही फिटले मागील, पुढे भांडवल जोडी ती नव्हती कधी, या देवा वेगळी केला वनमाळी सेवा ऋणे तुका म्हणे रूप धरी. भक्तांचा कैवारी नारायण, असा भक्तांचा कैवारी असलेला परमात्मा त्यांच्याकडे आला होता. त्यांची हाताने सेवा घेत होता आणि तीही सेवा करीत होते. असा असल्या कारणाने जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, त्या लोकांना अतिशय आनंद झाला. त्या लोकांनी भगवंताचं दर्शन घेतलं आणि भगवंताच्या दर्शनानेच त्यांना सुखाची प्राप्ती झाली. विठ्ठल विठ्ठल सुखाची प्राप्ती झाल्यानंतर ती प्राप्ती आपल्याला कशी कळते, तर ते नाचायला लागल्यानंतर कळते. ते उत्कृष्ट अशा प्रकारचं प्रेमाने गायन करायला लागल्यानंतर कळते. ही गोष्ट, त्यांची अभिव्यक्ती कोणत्या रूपाने आपल्याला समजली, ती गोष्ट अभंगाच्या तिसऱ्या गुडिया तोरणे, 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 करते कथा गाणे गाणे, करते कथा गाते गाणे, बाळ प्रसन्न करते कथा गाते गाणे, करते कथा गाते गाणे, बाळ कृष्ण बाळ बाळ तुकाराम महाराज सांगतात, त्यांना आनंद झाला होता. आनंद झाल्या कारणाने घरोघर त्यांनी काय केल्या, गुढ्या उभ्या केल्या. गुढिया तोरणे, दाराला तोरणं त्यांनी बांधलेली होती आणि कथा करायला लागले. प्रेमाने भगवत कथा वर्णन करायला लागले. भगवत कथेचं गुण, भगवंताचे जे गुण आहेत त्या गुणांचंही गायन करायला लागले.
भगवंताचं जे चरित्र आहे त्या चरित्राचंही वर्णन करायला लागले. करीती कथा गाती गाणे, उत्कृष्ट अशा प्रकारचं गायन ते करायला लागले. कथा सांगायला लागले. भागवतामध्ये वर्णन येतं, तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापहम श्रवणमंगलम श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना. भागवतकार सांगतात भगवंताच्या कथा म्हणजे अमृतासारख्या कथा आहेत. कथामृतम ही कथा म्हणजे सामान्य कथा नाही, ही अमृतासारखी फळ देणारी अमर करणारी अशी कथा आहे. या कथेचं जो पान करील तो निश्चितच अमर होईल. अमर होईल या शब्दाचा अर्थ त्याचं जे मरण आहे ते मरण त्याच्यापासून दूर जाईल. तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही कथा करता कीर्तन करता पण तुम्हाला हा अनुभव आला का? काय? कथामृताचा अनुभव म्हणजे अमरत्वाची प्राप्ती होणं, मरणाचा नाश होणं, हा अनुभव तुम्हाला आला का? ते म्हणतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम्य. अनुपम्य अशा प्रकारचा सोहळा मला प्राप्त झाला माझ्या जीवनात. आनंदे दाटली तिही त्रिभुवने सर्वात्मकपणे भोग झाला. किंवा महाराज म्हणतात, मरण माझे मरुनी गेले, मरण माझे मरुनी गेले, माझे मरून गेले मरण, माझे मरून गेले मरण माझे मरुनी गेले, मरण माझे मरुनी गेले, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले. मन केले अमर, मन केले अमर ठाव कुसिले ठाव कुसिले फूल कुसिले. मद केले अमर ठाव, पुसिले बुड पुसिले ठाव पुसिले बुड. तुकाराम महाराज, मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर ठाव पुसी. कशामुळे? हे कथामृतामुळे. कथामृतामुळे हा परिणाम होत असल्या कारणाने महाराज सांगतात, आनंदाने अतिशय करीती कथा गाती गाणे. गात असताना त्यांच्या मनात प्रेमाचा संचार झाला होता आणि आनंदाच्या भरात देहभान विवर्जित होऊन ते गात होते. अशा प्रकारची त्यांची कथा असल्या कारणाने तुकाराम महाराज म्हणतात, भगवंताचं हे सगळं कार्य आहे. बरं का गुरुजी? अरे तुमचं चाललं विठ्ठल विठ्ठल भगवंताचं हे सगळं कार्य आहे. आपण जे काम करतो हे आपल्या प्रपंचाचं काम करतो का देवाचं काम करतो? देवाचं काम करतो. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो, हे देव कार्य आहे. मंदिर आपण निर्माण केलं, हे देव कार्य आहे. हे देव कार्य आहे, पण हे आपण करीत नाही. जर आपण करतो असं म्हणत आपण असू तर ती चुकीची गोष्ट आहे. ज्या परमात्म्याची आपण सेवा करतो तोच परमात्मा बुद्धी देतो, तोच परमात्मा शक्ती देतो, तोच परमात्मा सहकार्य करतो. आपण फक्त निमित्त असतो. फुलझडके सर निमित्त आहेत. मी सुद्धा कसा आहे, मी तर यांनी तरी काही धावपळ केली, मी काहीही काम केलं नाही तरीसुद्धा लोक म्हणतात, बघा बाबा 6 तास बसलो ना, काम नाही केलं काही बसलो फक्त. त्यांना म्हणलं 6 तास का, मी 12 तासही बसू शकतो. मग मी बरं का महाराज शक्तीच्या कार्यक्रमाला गेलो एकदा. संध्याकाळी जी बसलो, पोथी सुरू झाल्यावर, ते पोथी आरती झाल्यावरच उठलो. रामायण रात्रभर चालतं, अजिबात उठलो, लघवीला नाही, कशाला नाही. तुम्हाला माझं कौतुक नका ऐकू, मी स्वतः असे लोक पाहिले. कितीतरी वेळा मी पाहिले की रात्री 11 वाजता भजन सुरू होत असे. किती वाजता? 11 वाजता. भजन सुरू झाल्यानंतर ते भजन बरोबर 7 किंवा 7:30ला संपत असे. सकाळी रात्री 11 वाजता भजन सुरू झालेलं 7 किंवा 7:30ला संपत असे. ते लोक, भजन करणारे लोक मी पाहिले, तुम्हाला सांगतो. एकदा मांडी घातल्यानंतर ते मांडीसुद्धा मोडीत नव्हते. एकदा तुम्ही आता बसलात ना, असंच बसायचं रात्री 11 पासून 7:30 पर्यंत.
तुम्ही नाही, मला माहित आहे तुम्ही नाही बसू शकणार, तुम्ही काय बसू शकता? हे तुम्हाला कशासाठी सांगितलं? माझं कौतुक नाही, आणि त्यांना भजनाचा कंटाळाच नाही. किती इतकं जरी भजन केलं, आणि मी सुद्धा त्या भजनाला गेलो तर मला सुद्धा भजनाचा कंटाळा आला नाही. इतकंच नव्हे, माझा अनुभव आहे की आम्ही परतीच्या वारीला आम्ही येत होतो. आळंदी ते पंढरपूर मी गेलो नाही, 2 वेळा फक्त गेलो, पण पंढरपूर ते आळंदी मी आलो, बरेच 25 वर्ष साधारण आलो. तर येत असताना साधारण रोज 35 किलोमीटर चालावं लागतं. तर 35 किलोमीटर चालल्यानंतर दिवसभर भजनच करायचं आहे. त्यावेळी आजही तीच असेल, रात्री 1:30 वाजता उठायचं, 2 वाजता वाटचालीला सुरुवात करायची. साधारण 8:30-9ला ती पालखी दुपारच्या 20व्याला येते, 1 वाजता निघते आणि पुढे 6 वाजता मुक्कामाला पोचते. तर हा पहाटे 2 ते 9 हा इतका काळ चालायचा आहे. रिकामं चालायचं नाही, भजन करीत चालायचं आहे. आणि दुपारी 1 ते 6पर्यंत चालायचं आहे. 1 ते 6ला टेकल्यानंतर आमचं नित्यनेमाचं भजन असायचं. ते साधारण 1.5 तास चालायचं. 2 तासाचं भजन आहे, पण 1.5 तास आम्ही भजन करायचो. तर दिवसभर चालल्यानंतर चालण्याचे जे काही श्रम होत होते ते 1.5 तासाच्या भजनानंतर पूर्ण ते कष्ट जात होते. तो झालेला जो श्रमाचा भाग आहे, त्या श्रमाचा पर्याय कोणतरी स्वर द्यायचा ना, थोडा तरी फुकीचा ना. नाही, त्यांना ऐका वाटतंय, मला माहिती आहे ऐका वाटतंय का कंटाळा आला हे नाही. विठ्ठल बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, ज्ञानदेव ते भजन दुःखाचा नाश करणारं आणि सुख देणारं ते भजन आहे. असं भजन 11 ते 7 म्हणजे 8 तास तर होतात ना. 8 तास बसणं अवघड नाही, पण एकदा बसल्यानंतर अजिबात हालायचं नाही, लघवीला उठायचं नाही आणि 1 सेकंद सुद्धा वाया घालवायचा नाही. अखंड भजनच चाललं पाहिजे आणि उत्साहातच चाललं पाहिजे. असं भजन करणारे लोक मी पाहिले. त्यामुळे आणि ते सांगत होते, ते लोक सांगायचे की आमचं काहीच नाही म्हणायचे भजन, आमच्यापेक्षा पूर्वीचे लोक आम्ही तरी 8 तासच करतो, ते म्हणे 12-12 तास भजन करायचे. आता त्यामुळे तुम्हाला म्हणलं ते तयार झाले 4 तास ऐकायला. बळीराम महाराज करा म्हणजे काय, त्यांना काय नुसतं उभाच राहायचं आहे, त्यांना काय टेन्शन आहे काय, त्यांना टेन्शन नाही त्यांना. जाऊ द्या. सांगण्याचा भाग एवढाच की ते गोकुळात असलेले लोक प्रेमयुक्त अंतःकरणाने नामामृताचं कथामृताचं पान करीत होते आणि कथामृताच्या पानामध्ये तो आनंद दुसऱ्याला कळावा यासाठी गुढिया तोरणे इत्यादी साधनांचा अवलंब ते करीत होते. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. तुकाराम महाराज सांगतात, हे करण्याचं जे काम आहे, आपण जे काम करतो ते आपण काम करीत नाही, परमात्मा सगळं आपल्या हातून काम करवितो. तो प्रयोजक करता परमात्मा आहे. हे ज्याप्रमाणे तसंच तुकाराम महाराज सांगतात, हे जे काम आहे या लोकांना आकृष्ट करण्याचं, या लोकांच्या अंतःकरणात प्रेम सोडण्याचं, या लोकांच्या करून कथा घडविण्याचं हे जे काम आहे ते परमात्म्याने केलं. असं शेवटच्या चरणात तुका म्हणे छंदे, 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 तुका म्हणे छंदे. येणे वेदिले गोविंद
बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी आनंदल्या नरनारी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा तुका म्हणे छंदे येणे वेधिली गोविंदे किंवा मन मोहिले गोविंदे. तुकाराम महाराज सांगतात परमात्माच अवतीर्ण झाला होता. महाराज सांगतात ना ते काय, गोकुळी आनंद झाला, रामकृष्ण घरा आला, नंदाच्या दैवाला देवाले अकस्मात. त्यांचं भाग्य उदयाला आलं, परमात्मा त्या ठिकाणी आला. परमात्म्याने सुंदर अशा प्रकारचं रूप धारण केलं. परमात्मा ऐश्वर्य संपन्न असलेला परमात्मा तो होता. त्याने सगळ्या लोकांची मन आकर्षित करण्याचं काम त्या ठिकाणी केल्या कारणाने परमात्म्याने त्यांना शक्ती दिल्या कारणाने ते लोक अतिशय आनंदाने गात होते. आणि आनंदाने गात गात त्या आनंदाचा उपभोग घेत घेत अमरत्वाला ते प्राप्त झालेले लोक होते. अविनाशी अशा प्रकारच्या सुखाचा उपभोग ते घेत होते. म्हणून गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुढिया तोरणे करीते कथा गाती गाणे, तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदला नरनारी. यथामती भावार्थ मी सांगितलाय. थोडंसं भजन करू आणि थोडक्यात कमीत कमी वेळेत, भरपूर वेळ झालाय, कमीत कमी वेळेमध्ये भगवंताचं थोडंसं वर्णन करून सेवा पूर्ण करू. विठोबार कुमारी विठोबार कुमारी कुमार